नमस्कार, गुड मॉर्निंग. माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर मी तयार होते. 30 एप्रिलला माझं गावाकडचे नेचरचं 1K झालं आणि 4 मेला माझं अनघा लक्ष्मीचं 1K झालं. तर मी तयार झालेली आहे, माझी मुलगी पण तयार आहे. आम्ही चाललेलो आहे बाहेर. सेलिब्रेशन म्हटलं तरी हरकत नाही. तर मी जिन्यातून खाली आलेली आहे, बिल्डिंगमधून चालले. आता आम्ही बाहेर जातो आहे. तर कुठं चाललो आहे आम्ही तयार होऊन. तर पुढं बघा तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या दोन्ही चॅनल 1K पूर्ण झालेलं आहे. तर हे माझं खाली वेट करत होते. नातू आहे हा माझा, सायकल खेळतो आहे. ही माझी दुसरी मुलगी आहे. तर आम्ही चौघं आता बाहेर चाललेलो आहे. तुम्हाला लवकरच समजेल आम्ही कुठं चाललेलो आहे. हा आमचा हिरो सायकल खेळतो आहे. चला, मी पण बसलेली आहे तिथंच, वेट करतो आहे रिक्षाची. पण मग आम्ही रिक्षात बसून आता जाणार आहोत. अंदाजे 2 किलोमीटर आम्ही लांब चाललेलो आहे. तर याला विचारलं आपण कुठं चाललो. हां, तर तो सांगतोय पप्पांच्या हॉटेलवर चालले. कशाला? कॉको खायला. आले वा, लय लाजत. आता आम्ही रिक्षात बसून चाललेलो आहे. तर मला तिथं शूटिंग पण घ्यायची होती ना, तर स्टँड पण आहे सोबत. झाड पण घेतलं. माझ्याकडे झाड होतं ना, ते झाड मी तिथं ठेवण्यासाठी घेतलेलं आहे. रिक्षावाले दादा आहेत. रात्रीची वेळ 9 वाजत होते. 9चा टाईम आहे. 9च्या टायमाला आम्ही बाहेर, रात्रीची वेळ. तर आम्ही ढाब्यावरती चाललेलो आहे. तिथं आम्ही जेवण वगैरे करणार आहोत. तर त्यांनी नवीनच चालू केलं आहे. तर म्हटलं बघू, व्हिडिओ पण काढू म्हटलं. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे माझी व्हिडिओ, ह्याच हॉटेलची आहे. तर तुम्ही बघा. अंदाजे 4,500 लोकांनी बघितलेलं आहे. 4.5K का 6K ऐसा हो गया, असं झालेलं आहे. तर आम्ही चाललेलो आहे आता. अंदाजे 2 किलोमीटरचं अंतर आहे. हे आमचं कल्याणचं आहे. कल्याणचा रोड आहे आमचा, कल्याण रस्ता. आम्ही चाललेलो आहोत आधारवाडीवरून DB चौककडं चाललेलो आहे. आणि DB चौकातून उंबर्डेला जातं ना, तर तिथं ढाबा आहे, हॉटेल प्लस ढाबा असं आहे. मल्हारवाडा नाव आहे. तर आम्ही आता तिकडे चाललेलो आहे. नवीनच खोललं आहे त्यांनी. तर पहिलाच दिवस होता त्यांचा, पण दिसतोय आला आहे. तर आम्ही आलो आहे ढाब्यावरती, चाललेलो आहे. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं असणार, त्याच्यामध्ये सेम आहे. तर आम्ही आता उतरून चाललो आहे. एंट्री केलेली आहे. मल्हारवाडा नाव आहे, मल्हारवाडा फॅमिली ढाबा. हा आमचा हिरो पळतो आहे. तर आम्ही त्यांना गिफ्ट झाड घेऊन आलेलो. नवीनच आहे तर समोर ठेवतात त्या. आणि आतमध्ये भरपूर झाडं आहेत ठेवलेले, ओरिजिनल ठेवलेले आहे. कुंड्या अशा दिसत आहेत. तर ही आम्ही पण एक त्याच्यात ॲड केलेलं आहे. तर ही माझी मोठी मुलगी आहे, दुसरी छोटी मुलगी आहे, नातू आहे, मी. तर आम्ही आलेलो आहे नवीन ढाब्यावरती, हॉटेलवरती. साधाच आहे, पण नवीन याचे डिझाईन केला आहे त्यांनी. तर डेकोरेशन वगैरे चालू आहे त्यांचं अजून.
पहिलाच दिवस असल्यामुळं तरी पण होती गर्दी, बरेच जण आले होते, जात होते, येत होते असं. आणि जागा भरपूर आहे तिथं. मल्हारवाडा नाव दिलेलं आहे. इथं एक हे दिलेलं आहे, हर हर महादेव असं, शिवाजी महाराजांच्या काळातलं मावळ आहे. मी स्टँड पण घेऊन आलेले होते, पण मी स्टँड ठेवला नाही, कारण आजूबाजूला माणसं असतात ना, ते बघतात आणि काय चाललंय मग त्यांचं लक्ष वेधून असतं. त्याच्यामुळं मग मी स्टँड पण नाही घेतला, बाजूला ठेवून दिलेला आहे एका ठिकाणी. पंखे पण लावले, पडदे लावले, हे शोचं सामान अजून चालू आहे त्यांचं. आणि ओरिजिनल झाडं लावले, ट्री. हर हर महादेव, मस्त. आम्हाला आहे ना खूप भूक लागली होती, आम्ही मागवत होतो, ते देत होते, पण थोडासा टाईम लागणार होता. बाकीच्यांना देत होते, आम्ही वेटिंगवरती होतो. तर आम्हाला केक पण न्यायचा होता कटिंग करायला. तर गावाकडच्याने चर्काचा कट केलेला केक, पण अनघालक्ष्मीचा केक अजून कट नाही केलेला आहे. तर तो मी एखाद्या मंदिरात जाऊन आम्ही त्याचं सेलिब्रेशन करणार आहोत. पेंडिंग ठेवलं आहे ते, कारण अनघालक्ष्मी आध्यात्मिक चॅनल आहे. तर केक वगैरे काही नाही कापणार, पण मंदिरात जाऊन काहीतरी करणार आहोत त्याचं. तर आमचं व्हेज थाली आलेली आहे, कोल्हापुरी थाली आहे. ते ढाबाच कोल्हापुरी आहे, तिथं व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण मिळतं. आम्हाला खूप भूक लागली होती, आम्ही लगेच खायला सुरुवात केलेली आहे. व्हेज थाली, मिक्स भाजी होती, कोल्हापुरी मिक्स, पनीर आणि डाळ. मिक्स व्हेज आहे, पनीर आहे. सोलकढी होती, तिथलची सोलकढी फेमस आहे. भरपूर लोक तिथं सोलकढीसाठीच येतात. आणि सोलकढी पण संपलेली होती, तेवढी एकच वाटी होती मागे आमच्यासाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की सोलकढी आणली की म्हणजे पुरतच नाही, संपून जाते लगेच. आणि त्या तांदळाच्या भाकरी होत्या ना, त्या पण लगेच संपत होत्या. मग आम्ही नंतर बाजरीची भाकर घेतली आणि भाजीसोबत. व्हेज जेवण आहे तिकडं, नॉनव्हेज आहे, नॉनव्हेज चालू आहे. मटन सुक्का आणि बाजरीची भाकर. मटन सुक्का हे नॉनव्हेज आहे, सांगते ती नाव. हा आमचा हिरो पण खातोय, तो काय खातोय बघा, सांगेल तो. इकडे दाखव, काय खातो दाखव. कॉक कॉक खातोय. काय खातोय, काय म्हणता ग त्याला, काय म्हणताय रे. व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये तसं मी हे मानलेलं नाही आहे, मी स्वतः व्हेजिटेरियन आहे. तर मी काही खात नाही आहे, पण मी दोन्हींमध्ये फरक नाही केलेला. आणि मल्हारवाडा आहे आमचं. झालं आहे आता सगळं आवरून, खाऊन पिऊन झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहे मस्त पोट भरून. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा तिथं फेमस टेस्ट आहे. कोल्हापुरी जेवण मिळतं तिथं, व्हेज चांगलं आहे. तुम्ही या, अशा प्रकारे आम्ही मल्हारवाडा हॉटेलला भेट दिलेली आहे.